नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर याने विट्याचे मैदान मारले। तब्बल इतक्या लाखाचे होते इनाम। विट्याचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त माननीय विठ्ठलराव बाबा दादाजी पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने विट्यात निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले। आज रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी विट्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलेल्या पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान मुसा सिंग यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती आयोजित करण्यात आली होती। या कुस्तीसाठी पंच म्हणून विजयप्पा पाटील यांनी काम पाहिले। मैदानात दोघा पैलवानांनी आधी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला। बराच वेळ दोन्ही पैलवानांनी विविध डाव टाकण्याचा प्रयत्न केला। अखेर पैलवान डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने हरियाणा केसरी मुसा सिंगला आसमान दाखवले। कुस्ती निकाली काढून विट्याचे मैदान मारले। त्यामुळे प्रथम क्रमांकाचे रुपये 4 लाखाचे बक्षीस डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर याला देण्यात आले। पाहुयात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर व हरियाणा केसरी पैलवान मुसा सिंग यांची प्रथम क्रमांकाची निकाली अशी संपूर्ण कुस्ती। महाराष्ट्राचा 7वा डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्राचा ढाण्यावाग लढा लागला आणि महाराष्ट्राचा कुठला ढाण्यावाग म्हणून लढणारा मनजीत सिंग हरियाणा केसरी अशी कुस्ती चालू झाली आणि कुस्तीला पंच म्हणून विजयप्पा यंकाप्पा जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी यंकाप्पा बोरुड जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी दोघं एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घ्यायला लागले। गोविंद्र दक्षिणेचा वादळ रोखायला लागलेला आणि अकोला तालुक्यात कुंभाळणे गाव आहे त्या पोराचं हर्षवर्धन सदगीरचं कुंभाळणे गावचा पैलवान फार छोटा होता। मंडळी गावा शेजारी मसोबाच्या यात्रेनिमित्त 10 रुपये इनामाला कुस्ती लागली होती या हर्षा सदगीरचे। नंतर नाशिकला वस्तादांच्याकडे आला 45 किलो वजन होतं। हर्षद माझा जीव माझा दोस्त आहे मंडळी। त्याच्या गावचं मैदान माझ्याकडे असते। मी कुस्ती नव्हे दीपक वरपे बोलतोय म्हाळुंगेकर। फार चांगले जोर तोडत गेला। 2019 ला शैलेश शेळकेला पराभवाचा धक्का दिला। त्याच्या आधीची कुस्ती सांगतो मंडळी। अभिजित कटकेला पराभूत केला। 2019 ला महाराष्ट्राचा ठोका चुकला आणि महाराष्ट्र केसरी झाला 2019 साली। 26 ला अखंड महाराष्ट्रानं पाहिलं सेनादलाचा पृथ्वीराज पाटीलला पराभूत केलं आणि फायनलला गाठ पडली ते म्हणजे महेंद्र गायकवाड बरोबर डोसक्यात बरं असणारा पैलवान आमचे सहकारी मायकेल सर मगाशीच म्हणले शांत आणि संयमी पैलवान। खरंच आहे मंडळी म्हणून कुस्ती आली। एक गुण मिळाला हर्षवर्धन सदगीरला आणि कुस्तीची रूपरेषा बदलली। डोसक्यात बर्फ होता मनगट मेंदूचा संयमी त्रिगुण म्हणजे पैलवान। नुसती ताकद असून चालत नाही। पट काढून ताबा घेतला। छातीचा बोजा पाटील टाकला हर्षवर्धन सदगीरनं। अखंड महाराष्ट्रानं पाहिलं त्यानं फूट वर केलं आणि कुस्तीतनं निवृत्ती घ्यायची ठरवलं। मॅट विभागातनं महाराष्ट्र शासनानं त्याची दखल घेतली मंडळी। हो खरं सांगतो कुस्तीला फार चांगला दिवस आहे पण करणारा पाहिजे। आज लाखो रुपये कुस्तीवरती खर्च व्हायला लागला। विटाकरांनी फार मोठी कुस्ती जोडून आणली। पाहणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे। हर्षवर्धन सदगीर चला पैलवान तुम्ही इथे रजपूत आपण तयारीला लागा। सर्व पैलवान आतमध्ये त्यांना मैदानाच्या पूर्वेकडच्या बाजूला आतमध्ये यायचं आहे। सर्व पैलवानांनी सर्वांना नियमाने अटे सुंदर असा आकार आहे। 1912 ला जसा खासबाग मैदानाची प्रतिकृती झाली हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी विजय झाला। सर्वांनी नोंद घ्या सर्वांनी टाळ्या करा की हर्षदसाठी या महाराष्ट्राचा लाडका पैलवान हर्षवर्धन सदगीर।
हर्षवर्धन सदगीर विजय फार मोठं नाव आहे. कुस्ती घ्यायचं कारण हलगेमध्ये 2च मिनिटं. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.